Praise the Lord, church. Praise Lord Church. We welcome each and every one of you for our Sunday church service. रविवारच्या सभेमध्ये आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत. Let us all begin with a word of prayer. यावेळेस आपण प्रार्थना करूयात. Lord, we thank you for this time that you have given us. प्रभू, ही वेळ तू आम्हाला दिलीस त्याबद्दल आम्ही तुला We धन्यवाद thank देतो. you for this opportunity that you have given us to glorify your name, to exalt your name on high. ही सुसंधी तू आम्हाला दिलीस की तुझं नाव आम्ही उंचवावं आणि तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We just surrender the entire service into your mighty hands, O Lord. संपूर्ण सभा आम्ही तुझ्या पराक्रमी हाती सोपित आहोत. The worship, the word, reading, and the preaching, everything we just give it into your mighty hands. O Lord. प्रभू, सर्व गोष्टींचं समर्पण आम्ही तुझ्या हाती करत आहोत. देवाच्या वचनाच्या शास्त्राभागाचं वाचन, देवाची भक्ती आणि वचन जे आम्हाला सांगण्यात येईल. You have your will and have your way in us. तुझी इच्छा तू आमच्यामध्ये पूर्ण कर. In Jesus' name we pray. प्रभू, येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. And everyone says, आणि प्रत्येकाने म्हणावं Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Now we will have a scripture reading. यावेळेस शास्त्रवचन वाचण्यात येईल. Pastor Kohli will read Numbers chapter 21, 4 to 9 in Marathi. यावेळेस गणना याचा 21वा अध्याय 4 ते 9 वचने पास्टर रेव्हरंड कोळी येऊन मराठीमधून वाचतील. And Pastor Atul Khilare will read it in English. Numbers chapter 21, verse 4 to 9. आणि पास्टर अतुल खिलारे इंग्रजीमधून गणना याचा 21वा अध्याय 4 ते 9 वचने आपल्यासाठी वाचतील. Thank you. गणना याचा 21वा अध्याय 4 ते 9 वचने मी आपल्यासाठी वाचतो आहे. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयास कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. प्रभू वाचलेल्या वचनावरती अश्व पाठव. Numbers chapter 21 and verses 4 to 9. From Mount Hor, they set out by the way to the Red Sea to go around the land of Edom. But the people became impatient on the way. The people spoke against God and against Moses. Why have you brought us out of Egypt to die in the wilderness? For there is no food and no water, and we detest this miserable food. Then the Lord sent poisonous serpent among the people, and they bite the people, so that many Israelites died. The people came to Moses and said, we have sinned by speaking against the Lord and against you. Pray to the Lord to take away the serpents from us. So Moses prayed for the people, and the Lord said to Moses, make a poisonous serpent and set it on a pole, and everyone who is bitten shall look at it and live. So Moses made a serpent of bronze and put it upon a pole. And whenever a serpent bites someone, that person would look at the serpent of bronze and live. Praise the Lord, church. प्रेज लॉर्ड मंडळी.
It is such a wonderful thing that brothers and sisters, they go all gather together for worship. आणि ही एक अद्भुत गोष्ट आहे की जेव्हा बंधू आणि भगिनी एकत्रित येऊन देवाची भक्ती करण्यासाठी एकत्र येतात. You know, this is the day that the Lord has made. आजचा हा दिवस प्रभूने बनवला आहे And we all will rejoice and be glad in it. आणि आपण त्यामध्ये आनंद आणि उल्हास करणार आहोत. John 15:5 says, योहान 15:5 मध्ये असं म्हटलं आहे, I am the vine and you are the branches. मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फांदी आहात. If you remain in me and I in you, जर मी तुम्हामध्ये आणि तू माझ्यामध्ये असशील you will bear much fruit. तर तू पुष्कळ फळ देशील Apart from me, you can do nothing. आणि माझ्या शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. We really can't do anything. आणि खरोखर आपण देवाविषयी काही देवाशिवाय काहीच करू शकत नाही. Without him, we are nothing, church. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही. Let us all at this time when we worship, as we praise his name, यावेळेस आपण त्याची भक्ती करणार आहोत, त्याची स्तुती आपण करत आहोत. let's surrender unto him. तर सर्व गोष्टींचं समर्पण आपण त्याला करूया. And in everything, आणि सर्व गोष्टींमध्ये just say, केवळ एवढंच आपण म्हणूया Lord, we need you. की प्रभू मला तुझी गरज आहे. Without you, we are nothing. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. Let us all just start praising and worshiping the name of Jesus this time. तर यावेळेस आपण देवाची भक्ती प्रभू येशूच्या नाव जी स्तुती आणि आराधना करूया. He alone is worthy of all the glory, honor and praise. कारण सर्व गौरव, मान आणि सन्मानास केवळ तोच योग्य आहे. We worship you, Lord. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Let us all open up our mouths and start worshiping him. आपण सर्वजण आपलं मुख उघडूयात आणि देवाची भक्ती करूयात. We thank you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you, Jesus. तुला धन्यवाद देतो We प्रभू येशू. thank you, Lord. तुझे आभार मानतो. We welcome you in this place. या ठिकाणी आम्ही तुझं स्वागत करतो. We welcome you in this place. या ठिकाणामध्ये तुझं आम्ही स्वागत करतो. We lift your name on high, O Lord. आम्ही तुझं नाव उंचावतो प्रभू. There is no one like you, Father. तुझ्या समान दुसरा कोणी नाही. You are above everything, O Lord. तू सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहेस. We just want to lift your name on high, O Lord, this time. आम्हाला केवळ तुझं नाव उंचवायचं आहे. Oh, we praise you, Lord. तुझी भक्ती करतो. Thank you, thank you, thank you, Lord. Thank you. Thank you, Jesus. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, हाथों को अपने उठा कर तुझे दूँ महिमा, यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, हाथों को अपने उठा कर तुझे दूँ महिमा। Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. We are nothing without you, O Lord. तुझ्याशिवाय आम्ही काहीच नाही. Fill us with your anointing, O Lord. तुझ्या अभिषेकाने तो आम्हाला भर. Fill this place with your presence, O Lord. ही जागा तुझ्या सानिध्याने भर. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. खाली हूँ, भर दे मुझको, ऐ दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ,
Shall we all just honor Him with our praise and our worship? Just clap. यावेळेस Just give all the glory, honor, and praise आपण to टाळ्या the King वाजवूया. of Kings and the Lord of Lords. आणि त्याला सन्मानित करूया. Thank you, राजांचा राजा Father. प्रभूंच्या Thank you, प्रभूला Jesus. टाळ्यांचं वंदन आपण देऊया. Oh, what a friend we have in Jesus. आणि प्रभू येशूमध्ये किती महान मित्र आपल्याकडे What a आहे. friend we have in Jesus. कोण मित्र येशू आणि Who understands everything of us. की आपल्यामध्ये जे काय आहे ते सर्व त्याला माहित आहे. He has gone through everything that we are going through. आणि आपण ज्या सर्व गोष्टींमधून जात आहोत त्या प्रत्येकामधून तो गेला आहे. Let us all sing this song and just tell ourselves that what a friend we have with whom we can share everything, we can say everything to Him, and He will always take care of us. आणि आपण हे गीत गाणार आहोत आणि त्याच्याद्वारे प्रभूला असं म्हणणार आहोत की तुला आमच्यातलं सर्व ठाऊक आहे आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देणार आहोत. Let us all glorify His name by singing this wonderful hymn. या गीताच्या द्वारे आपण त्याला गौरव करतो. Let us all clap our hands and glorify His name. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी सहाय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती करी हरवूनी शोक किती करीतो. मोह असेल की चेता काही दिसे तसाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुर्बळास पाहे चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले ताप जड वाहाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वांनी सिद्ध अंगीकाराया. तोची सखा सर्वांनी सिद्ध अंगीकाराया. तोची सखा सर्वांनी सिद्ध अंगीकाराया. Hallelujah. हालेलुया. Can we all clap our hands and give glory to the King of Kings and the Lord of Lords? राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूला आपण He टाळ्यांचं वंदन deserves देऊया. all the glory, honor, and praise. कारण सर्व गौरव सन्मान स्तुतीस तो पात्र You know, आहे. we are victorious in Christ, ख्रिस्तामध्ये आपण विजयी आहोत and we live by faith and not by sight. आणि आपण जे दृष्टीने दिसतं त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने आपण जगतो. We know that He has won the victory for us on the cross. कारण आपल्याला ठाऊक आहे की वधस्तंभावरती त्याने आपल्यासाठी विजय जिंकला आहे. In these days, everyone's faith has been shaken, आणि या दिवसांमध्ये प्रत्येकाचा विश्वास हा हलवला गेला आहे. but the Lord
He's always with us. पण प्रभू नेहमीच आपल्या बरोबर आहे. He's always with us. He said that I will never leave you, never forsake you. तो नेहमी आपल्या बरोबर आहे आणि त्याने असं त्याच्या अभिवचनामध्ये म्हटलं आहे की मी तुला कधीही सोडणार नाही, टाकणार नाही. So we have the faith that the problems to come are already been won by the Lord Jesus Christ in our lives. तर मग आपल्याकडे हा विश्वास आहे की समस्या जरी आल्या तरी प्रभूने अगोदरच आपल्यासाठी विजय जिंकला आहे. So let us all declare His victory into our lives. तर मग आपल्या जीवनामध्ये त्याचा विजय आपण Let जाहीर us all करूया. sing this song and glorify His name. हे अद्भुत गीत गाऊन त्याच्या नावाला आपण गौरव देऊया. जीतेंगे हम, 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 जीतेंगे हम. जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. तेरे ही वचन दिल में रहे, मेरी जुबां पे रहे. तेरे ही वचन दिल में रहे, मेरी जुबां पे रहे. जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. ऊंचे पहाड़ गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. ऊंचे पहाड़ गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. ऊंचे पहाड़ भी गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. ऊंचे पहाड़ गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. नामुमकिन को मैं मुमकिन करूं तुझ पे विश्वास से यीशु. नामुमकिन को मैं मुमकिन करूं तुझ पे विश्वास से यीशु. जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. Hallelujah. हालेलुया. If we are the children of Jesus.
आपण प्रभू येशूचे लेकरे आहोत. Let us all be victorious. तर मग आपण विजयी असूया. Let us all walk victorious. आपण विजयी चालूया. Because we are the children of the Most High God. कारण आपण सर्वश्रेष्ठ He देवाची is लेकरे above आहोत. everything. तो सर्वांपेक्षा He is श्रेष्ठ आहे. above everything. तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ There आहे. is nothing like him. त्याच्या समान दुसरा कोणी नाही. Let us all exalt his name on high this time. तर मग यावेळेस त्याचं नाव आपण उंचावूया. Let us all worship him. त्याची भक्ती आपण करूया. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू. Let us all do the actions and glorify him today. आपण सर्वजण कृतीच्या द्वारे त्याला गौरव देणार आहोत. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full
I'll praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength, all of my hope is in you. For thou, O
सजदा 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 करूं सजदा 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 करूं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Worship you, Jesus. तुझी भक्ती करतो प्रभू येशू. We just submit everything into your mighty hands. सर्व गोष्टींचं समर्पण आम्ही तुझ्या हाती करीत आहोत. In Jesus' most precious name, we ask and pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति सर्वोच्च नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो म्हणतोय. Amen. आमेन. Even as we are in the atmosphere of praise and worship unto the Lord, देवाची स्तुती आणि भक्ती करत आपण उभे असतानाच let us praise God for Brother Sumit Jagtap, who has been discharged from the hospital. ब्रदर सुमित जगताप यांच्यासाठी देवाची स्तुती आपण करूयात की ज्यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलं आहे. Let us pray for his brother Prashant Jagtap, as he is still admitted, that God may touch him and heal him. आपण प्रार्थना करूया त्यांच्या बंधूंसाठी, ब्रदर प्रशांत जगताप यांच्यासाठी की जे अजूनही रुग्णालयामध्ये आहेत, देवाने त्यांना स्पर्श करावा आणि आरोग्य द्यावं. Let us praise God that God has healed President of USA and his wife from COVID-19. देवाची स्तुती असो की देवाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला कोविड-19 मधून आरोग्य दिलं आहे. Let us pray for the bereaved family of Chandekar, as Brother Praveen Chandekar's mother has gone to be with the Lord last week. चांदेकर या दुःखित कुटुंबाची आपण आठवण ठेवूयात, जसं की ब्रदर प्रवीण चांदेकर यांच्या आई मागच्या आठवड्यात प्रभूकडे गेलेले आहेत. We praise the Lord that God has healed Sister Supriya Patekar from Panvel. देवाची स्तुती असो, देवाने सिस्टर सुप्रिया पटेकर ज्या पनवेलवरून आहेत त्यांना आरोग्य दिलं आहे. Let us pray for Mr. Borde, the father-in-law of Shitija Borde, that God may heal him and touch him. आपण मिस्टर बोर्डे यांच्यासाठी प्रार्थना करत राहूया की जे सिस्टर क्षितिजा बोर्डे यांचे सासरे आहेत की देवाने त्यांना स्पर्श करावा आणि आरोग्य द्यावं. Let us pray for Brother Alfred John from Ahmednagar, that God may touch him and heal him. आपण ब्रदर अल्फ्रेड जॉन जे अहमदनगरवरून आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की देवाने त्यांना स्पर्श करावा आणि आरोग्य द्यावं. Let us pray for the brother of Sister Amy, who has left the house, that God may bring him safely back in the house. आपण सिस्टर ॲनी यांच्या बंधूंसाठी प्रार्थना करूयात की ज्यांनी घर सोडलं आहे. आपण प्रार्थना करूयात की ते सुखरूपरित्या घरी परत यावेत. Church, let us all unite our faith and let's cry unto the Lord. मंडळी, आपला विश्वास आपण एक करूयात आणि देवाकडे प्रार्थना करूयात. The word of God says that by his stripes we are healed. देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त And let झालेलं us आहे. claim this promise in the lives of these dear ones who need the healing touch and the comforting touch of the Lord. आणि हेच अभिवचन आपण या सर्व प्रियजनांवरती जाहीर करणार आहोत ज्यांना याची गरज आहे. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. कृपाळू स्वर्गीय पित्या, आज सकाळी आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या राजासनाजवळ We येतो. thank you, Lord, that you are a prayer answering God. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू प्रार्थनेचं उत्तर देणारा देव We आहेस. thank you, Lord, that we prayed for Brother Sumit Jagtap and you have healed him and he has been discharged from the hospital. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू की ब्रदर सुमित जगताप यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली, त्यांना तू आरोग्य दिलंस आणि त्यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलं आहे. We thank you, Lord, that we prayed for the President of USA and his wife and that you have healed them, Lord, only Father. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण आम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना
केली आणि तू त्यांना आरोग्य दिलंस. We want to thank you, Lord, that you have healed Sister Supriya Patekar from Panvel, Lord. सिस्टर सुप्रिया पटेकर ज्या पनवेलवरून आहेत त्यांना तू आरोग्य दिलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद Oh, Lord, देतो. we thank you, Lord, that you have healed them, Lord, only Father. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू त्यांना आरोग्य दिलं At आहेस. this time, we pray for the Chandekar family, Lord, only Father. यावेळेस आम्ही चांदेकर कुटुंबाची आठवण ठेवतो Lord, प्रभू. as this family is going through grief and sorrow, हे कुटुंब दुःखातून आणि शोकातून जात you असताना said in your word that you will never leave us nor forsake us. तुझं वचन तू दे की तू म्हणतोस की मी तुला सोडणार नाही, टाकणार नाहीस. Lord, we pray that let this family experience your presence right there in the midst of their sorrow, Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या दुःखाच्या प्रसंगी या कुटुंबाने तुझं सांत्वन अनुभवावं. Let your Holy Spirit comfort them, Lord. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांचं सांत्वन करावं. Wipe their tears, Lord, only Father. त्यांच्या अश्रू तू पूस प्रभू Strengthen their faith, Lord, only आणि Father. त्यांच्या विश्वासाला तू बळकटी That दे they will not be shaken in their faith in the midst of the sorrow, Lord. जेणेकरून या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या विश्वास हलू नये त्यांचा. Let your peace that passeth all understanding rule and reign in their life, Lord, only जी Father. शांती की तुझ्यापासून येते की ती शांती त्यांच्या जीवनामध्ये राज्य करो. Lord, we pray at this time for Brother Prashant Jagtap, Lord, only Father. यावेळेस आम्ही ब्रदर प्रशांत जगताप यांच्यासाठी प्रार्थना करतो. We pray for Brother Borde, Lord, only Father. आम्ही ब्रदर बोर्डे यांच्यासाठी प्रार्थना We करतो. pray for Alfred John, Lord, only Father. आम्ही ब्रदर अल्फ्रेड जॉन यांच्यासाठी Lord, प्रार्थना touch करतो. these dear ones, Lord, only Father. या प्रियजनांना प्रभू तू स्पर्श Your कर. word said that by your stripes you have healed them, Lord, only तुझ्या Father. वचनाप्रमाणे तू असं म्हणतोस की मला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त You झालं sent आहे. your word and you heal our disease, Lord, only Father. तू आपला शब्द पाठवतोस आणि आम्हाला रोगमुक्त We करतोस. believe that you have touched them and healed them, Lord, only Father. आम्ही विश्वास ठेवतो की तू त्यांना स्पर्श केलेला आहे आणि आरोग्य दिलेलं And आहे. we believe that we are going to hear the glorious testimony of the miracle working power in your life, in their life, Lord, only आणि जे Father. आरोग्याचं चमत्कारिक काम तू त्याच्या जीवनामध्ये केलं आहे त्याबद्दल गौरवी साक्ष आम्ही ऐकणार आहोत असा विश्वास आम्ही Lord, we धरतो. pray for Sister Amy's brother, Lord, only Father. प्रभू आम्ही सिस्टर अॅनीच्या भावासाठी प्रार्थना Lord, करतो. as he has left the house, Lord, we pray that you'll protect him wherever he is, Lord. आणि जसं की त्यांनी घर सोडलं आहे प्रभू जिथे कुठे ते आहेत त्यांना आमचा विश्वास आहे की तू त्यांना सुखरूप ठेवत आहेस And you will bring him back to his house, Lord. आणि पुन्हा एकदा तू त्यांना सुखरूप घरी आणणार We आहे. thank you, Lord, that you have answered our prayers. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं By आहे. faith, we give thanks to you for all this. विश्वासाच्या द्वारे या सर्व विनंत्यांसाठी आम्ही तुला धन्यवाद In देतो. Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुलनीय नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. At this time, let us worship the Lord by giving God's tithes, our offering, and mystery offering unto the Lord. यावेळेस देवाचा दशांश आपलं दान आणि सेवाग्रासाठी दान देऊन आपण देवाची भक्ती करूयात. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा।
Hallelujah, Hallelujah. प्यारे हैं तुझसे, प्यारे हैं तुझसे ही प्यारे हैं, प्यारे हैं तुझसे प्रभु, प्यारे हैं तुझसे ही प्यारे हैं, प्यारे हैं तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु. I greet you all in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना मी अभिवादन करत आहे. Though you are seeing me now online, जरी तुम्ही मला आता ऑनलाईन बघत आहात, but I am in USA along with my wife. पण मी माझ्या पत्नीबरोबर USA मध्ये आहे. I have come to my son's house मी माझ्या मुलाच्या घरी आलो आहे, who is living in Las Vegas. जे लास वेगस या ठिकाणी राहतात. Please remember us in your prayer. आमची आपल्या प्रार्थनांमध्ये तुम्ही आठवण ठेवावी. I do miss every one of you. आणि मी नक्कीच आपल्या सर्वांना चुकणार आहे. Please pray for my daughter-in-law Shweta as she is going to give birth to a child. आणि माझी जी सून आहे श्वेता यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा की त्या लवकरच एका मुलाला जन्म देणार आहेत. I will be still contacting you through phone. आणि फोनच्या द्वारे मी तुमच्याशी संपर्क करीत राहीन. But sometimes you may be seeing me online, पण कधी कधी तुम्ही मला ऑनलाईन पाहाल, but I am in USA. पण मी अमेरिकेत असणार आहे. Since pandemic is growing in Maharashtra महाराष्ट्रामध्ये ही महामारी वाढत असताना and things are getting worse every time, आणि प्रत्येक वेळेस या गोष्टी बिकट बनत आहेत. it looks like that the churches will remain closed for some more time. आणि असं वाटतं की ह्या मंडळी अजूनही काही दिवस चर्चेस बंद राहतील. And already churches are closed since last 6 months. आणि अगोदरच मागील 6 महिन्यांपासून चर्चेस बंद आहेत. And we do not know when churches will be open for general worship. आणि आम्हाला माहित नाही की सर्वसाधारण भक्तीसाठी चर्चेस कधी ओपन होतील. But we have decided till that and even after that we will close down the branch church at Undri and Kondwa. आणि त्यामुळं आपण असा विचार केला आहे की आपण असा निर्णय केला आहे की तोपर्यंत ओंड्री आणि कोंडवा या ठिकाणचे जे आपली शाखा मंडळे आहे ते आपण बंद करत आहोत. And those who are attending Undri church and helping Undri church and attending Kondwa church and helping Kondwa church, please remember that churches are closed. आणि जे कोंडवा आणि उंडरी या चर्चेसमध्ये जात होते आणि त्यांना मदत करत होते, कृपा करून याची तुम्ही आठवण ठेवावी की ते मंडळी सध्या बंद आहेत. When churches will be open for general collective worship, आणि सर्वसाधारण भक्तीसाठी जेव्हा सर्व चर्चेस ओपन होतील, all from Undri and Kondwa and others are coming here to the main church. आणि ते सर्व जे कोंडवा उंडीवरून आहेत ते या मुख्य मंडळीमध्ये येतील. And we will have the worship together, and then when suitable time comes we will think about starting branch churches. आणि त्यावेळेस आपण सर्वजण मिळून देवाची भक्ती करणार आहोत आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण त्या शाखा मंडळी पुन्हा चालू करू शकतो. Let us pray for one another and for ourselves. तर मग आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूयात आणि स्वतःसाठी आपण प्रार्थना करत राहूयात. Since we have new bank account, आणि जेव्हापासून आपल्याकडे नवीन बँकेचं खातं आहे, it is getting difficult for us to receive day-to-day information from the bank. आणि आपल्यासाठी हे कठीण होत आहे की दररोजची जी माहिती बँकेकडून जे मिळवण्यासाठी We are working on it, आपण त्याच्यावरती कार्य करत आहोत. but till we receive the day-to-day information of your deposits in the bank, आणि तोपर्यंत जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्ही कोणतं व्यवहार करत आहात आणि पैसे जमा करत आहात, please send a SMS or send a message to WhatsApp to Mr. Ricky Dar. आणि जर तुम्ही आपलं तसं केलं आहे, व्यवहार केला आहे, तर तुम्ही मिस्टर रकीदार यांना तुम्ही SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवावं. And all your prayer requests, please contact Pastor Reverend Stephen Dar and Reverend Kohli.
आणि तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्यांसाठी रेव्हरंड स्टीव्हन दार आणि रेव्हरंड कोळी यांना तुम्ही संपर्क साधावा. And I believe that God is going to bless Emmanuel Church. आणि माझा विश्वास आहे इमॅन्युअल मंडळीला देव आशीर्वाद देणार आहे. Though I am in America, जरी मी अमेरिकेमध्ये आहे, Jesus Christ is here in Pune. येशू ख्रिस्त हे या ठिकाणी पुण्यामध्ये आहे And God is going to bless every single one. आणि प्रत्येकाला प्रभू येशू आशीर्वाद देणार आहे. And all the services are going to be blessed and powerful, filled with supernatural power of God. आणि सर्व सभा ह्या आशीर्वादित होणार आहेत आणि देवाच्या अलौकिक सामर्थ्याने भरणार आहेत. Remember us in your prayers. आमची आपल्या प्रार्थनांमध्ये तुम्ही आठवण ठेवा. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. This year has been declared as the year of the supernatural power of God. हे वर्ष देवाच्या अलौकिक वर्षाचं अलौकिक सामर्थ्याचं वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. And we have been looking at how the supernatural power of God enables us to come out of our hopeless situation into the hope that God has for us. आणि आपण पाहतो की अलौकिक सामर्थ्य आपल्याला कसं सहाय्य करते की जे आपले असहाय्य आशाहीन परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपल्याला कशी आशा प्राप्त होते आणि आपण त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. We have seen several hopeless situations where God's supernatural power and the presence of God made a difference in that hopeless situation. आपण पुष्कळचे शास्त्रभाग पाहिले ज्या ठिकाणी आशाहीन परिस्थिती होती परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्याने कार्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कशी आशा प्राप्त झाली आहे. Let us turn our Bibles to Numbers chapter 21 and we shall read from verse 4 to 9. आपण गणनायाचा 21 अध्याय 4 ते 9 वचन वाचणार आहोत. And they journeyed from Mount Hor by the way of the Red Sea to compass the land of Edom, and the soul of the people were much discouraged because of the way. And the people spake against God and against Moses, wherefore have ye brought us out of the Egypt to die in the wilderness? For there is no bread, and there is no water, and our soul loatheth this light bread. And the Lord sent fiery serpents among the people, and they bit the people, and much people of Israel died. Therefore the people came to Moses and said, We have sinned, for we have spoken against the Lord and against thee. Pray unto the Lord that he take away the serpents from us. And Moses prayed for the people, and the Lord said unto Moses, Make thee a fiery serpent, and set it upon a pole, and it shall come to pass that every one that is bitten, when he looketh upon it, shall live. And Moses made a serpent of brass, and put it upon a pole, and it came to pass that if a serpent had bitten any person, when he beheld the serpent of brass, he lived. गणनायाचा 21 अध्याय 4 ते 9 वचने. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मरावायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. त्या परमेश्वराने लोकांमध्ये आज्ञा साप पाठवले. त्याच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. त्या मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वरा मोशेला म्हणाला, आज्ञा सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कुणी माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळीचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कुणी त्या पितळाच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. Today we are going to look at a passage where the hopeless situation of the fiery serpent bitten people was turned into a hopeful situation. आपण पाहतो जी आशाहीन परिस्थिती आहे की जे आज्ञा सापाने लोकांना दंश मारला आणि त्यांना त्या ठिकाणी आशा नव्हती, आशाहीन झाले होते परंतु त्यांना आशा प्राप्त The झाली. event in this passage takes us
to the place where the second generation of the Israelite is about to enter into the land of the Canaan. आणि ही घटना आपल्याकडे त्या परिस्थितीकडे घेऊन जाते. इस्रायलाची जी दुसरी पिढी होती जवळजवळ आता कनान देशामध्ये प्रवेशच करणार होती. God delivered the Israelites, the former generation, from the Egyptian bondage. आणि देवाने त्याच्या अगोदरची पिढी जी होती त्यांना मिस्र देशाच्या बंधनातून सोडविले. God brought 10 plagues upon the land of Egypt. आणि मिस्र देशावरती परमेश्वराने 10 पिढा आणल्या. And as they traveled through the land of the wilderness, we see that God gave them the law, God gave them the worship, God gave them the protection, God gave them everything they needed in the land of the wilderness. आणि आपण पाहतो त्या अरण्यामध्ये प्रवास करत असताना परमेश्वराने त्यांना नियमशास्त्र दिलं. परमेश्वराने त्यांना भक्ती कशी करायची सांगितलं. परमेश्वराचा मार्ग त्यांना दाखवला. God gave them water to drink. परमेश्वराने त्यांना पिण्याकरिता पाणी दिलं. In the wilderness, we see that God separated the Red Sea when the Pharaoh's army was just behind them and the Red Sea was in front of them. आपण पाहतो की ज्यावेळेस ते अरण्यातून चालले होते तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला. त्यांच्या पाठीमागे फरोची सैना होती. In spite of experiencing all the great miracles of God, even in the wilderness, we see that when they came at Kadesh Barnea, where they was about to enter the land of the Canaan, they showed unbelief in God. आपण पाहतो एवढे सर्व चमत्कार परमेश्वराने त्यांच्या जीवनात केले आणि जवळजवळ ते आता कनान देशामध्ये प्रवेशच करणार होते. कादेश बर्नेया या ठिकाणी ते आले आणि त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली. The 10 spies that were sent showed their unbelief in God, that we are not able to possess this land of Canaan. आणि जे 10 हेर त्या ठिकाणी पाठवले होते त्या 10 हेरांनी सांगितलं की आपण कनान देशामध्ये जाऊ शकत नाही, तो घेऊ शकत Only नाही. Caleb and Joshua were there and they said that yes, we can go ahead and possess the land. फक्त कालेब आणि योशुआ होते ते म्हणले होय आपण जाऊन ती जागा हस्तगत करू शकतो. Because of the unbelief of the people. लोकांच्या अविश्वासाच्या Because of कारणामुळे the unbelief of the 10 spies which represented 10 tribes. आणि आपण पाहतो जे 10 गुप्त हेर होते त्यांच्या अविश्वासामुळे ते त्या ठिकाणी गेले नव्हते. ते 10 वंशाचे प्रतिनिधित्व करत God होते. made the people of Israel wander again in the wilderness for 38 long years. आणि आपण पाहतो पुन्हा 38 वर्ष त्या अरण्यामध्ये ते तसेच भटकत Till राहिले. the older generation that showed unbelief died in the wilderness. आणि जोपर्यंत अगोदरची पिढी म्हातारी येऊन मरण पावली नाही त्या अरण्यामध्ये तोपर्यंत And we see over here that they have come more closer to the land of Canaan than the previous generation. आणि आपण पाहतो अगोदरच्या पिढीपेक्षा ही पिढी जवळजवळ त्या कनान देशाच्या जवळ आली होती एकदम. The passage that we have just read tells us that they journeyed from Mount Hor by the way of the Red Sea. आणि आपण पाहतो जे शास्त्र भाग वाचला होर डोंगरापासून ते कूच करून वळसा घालून तांबड्या समुद्राच्या मार्गाने आले. They had to encompass, go around the land of Edom because the Edomites refused to allow them to enter through their province. आणि त्यांना त्या आधुनिक देशात वळसा घालून जावं लागला कारण आधुनिक लोक त्यांना येऊन देत नव्हते त्या अब्दी वचनाबद्दल भूमीकडे Think जाण्याकरिता. about the people of Israel. They have already wandered for 38 more years. आणि त्या इस्रायल लोकांचा तुम्ही विचार करा 38 वर्ष त्यांनी अधिक त्या ठिकाणी ते भटकले. And now they have to go around the land of Edom. That means they have to walk more longer. They have to go back in the wilderness. They have to go through places where there was mountains and stones. आणि मग त्यांना आदमाला वळसा घालून त्या ठिकाणी इथून जावं लागला. अशा पुष्कळचे ठिकाण होते. पुन्हा एकदा त्यांना जावं लागलं ज्या ठिकाणी धोंडे होते, ज्या ठिकाणी डोंगर होते. And that's where we see that because of this way the people of Israel were discouraged. आणि आपण पाहतो त्यांना तो वळसा घेऊन मार्ग जावं लागलं त्यामुळे इस्रायल लोक निराश झाले. They had every reason to be discouraged. आणि त्याच्याकडे प्रत्येक कारण होतं निराश होण्याचं. But none of this reason is an excuse for them to complain against God. परंतु हे कोणतंही कारण सबब नव्हती त्यांना की ते परमेश्वराविरुद्ध कुरकुर केले पाहिजे. We have come almost to the second part, to the second half and the second quarter of this year. आणि आपण जवळजवळ आता या वर्षाच्या शेवटाच्या भागामध्ये आलो आहोत. Maybe you might have been thinking that there are so many reasons why I am disturbed in my life. आणि तुम्हाला जर पुष्कळचे कारण आहेत माझ्या जीवनामध्ये मी इतका अस्वस्थ का आहे. There are so many reasons that I am desperate in my life. माझ्या जीवनामध्ये मी हताश झालो याचे पुष्कळचे कारण आहेत. But I tell you, in the midst of all the discouragement that you are, in the midst of all the desperation that you are, God is right there with you. पण मला तुम्हाला सांगू द्या तुमच्या निराशामध्ये हताशामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात परमेश्वर अगदी तुमच्या जवळ You may आहे. say, I have a reason to be discouraged, but I tell you, you cannot have an excuse to murmur against God, to murmur against God's servant, because God is there with you. तुम्ही म्हणताल मला कारण आहे सांगण्याकरिता मी निराश आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणती सबब देऊ शकत नाही परमेश्वराविरुद्ध कुरकुर करण्याकरिता परमेश्वराच्या सेवकाविरुद्ध कुरकुर They करण्याकरिता. complained that God and Moses brought them out of Egypt just to
have them die in the wilderness. आणि त्याने तक्रार केली की देवाने आणि मोशेने त्यांना अरण्यातून यासाठी बाहेर आणलं जेणेकरून त्याने या अरण्यामध्ये मरून जावं. They complained about the lack of food. आणि त्याने तक्रार केली त्यांना अन्नाची किंवा जेवणाची उणीव आहे. They said that they were fed up of the manna. आणि ते म्हणले मन्ना खाऊन खाऊन ते वैतागले. They degenerated the value of the manna. आणि मन्नाचं जे मोल आहे त्याला त्यांनी कमी करून But टाकलं. even in this situation, we see that God's grace was for them. परंतु आपण पाहतो या परिस्थितीतून असताना देखील देवाची कृपा त्यांच्यावरती God's होती. grace was with them, and God brought them out of the discouragement and hopeless situation in their life. परमेश्वराची कृपा त्यांच्या जीवनावरती होती म्हणून परमेश्वराने त्यांची निराशा हाताच्या अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर Same आणलं. way, no matter situation, you might be worse in your life. कदाचित अशा प्रकारची अति भयंकर परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये Maybe असेल you may not have any reason to praise God and thank God. आणि कदाचित तुमच्याकडे काही कारण नसेल परमेश्वराची स्तुती करण्याकरिता त्याला धन्यवाद But the देण्याकरिता. foremost reason you can thank God is because God is with you. आणि तुम्ही कारण आहे सांगा धन्यवाद देण्याकरिता कारण देव तुमच्या बरोबर आहे. The reason we can thank God is God is with us. आपल्याला कारण आहे देवाला धन्यवाद देण्याकरिता कारण देव आपल्या बरोबर No matter आहे. the hopeless situation or maybe, but the presence of God itself can make a hope in that hopeless जरी situation. तुमच्या आशाहीन परिस्थिती असेल परंतु परमेश्वराची उपस्थिती तुमच्या आशाहीन परिस्थितीमध्ये तुम्हाला आशा देऊ शकते. Though these stories in the Old Testament, we see that Jesus referred to it in the New Testament when he was conversing with Nicodemus. आणि आपण पाहतो की जरी ही गोष्ट जुन्या करारातली आहे परंतु येशू ख्रिस्त ज्यावेळेस निकोदेम बरोबर संवाद करत होता त्यांनी याचा उल्लेख केला आहे. In Gospel of John chapter 3 verse 14 to 15, Jesus referred back to this very important situation. యోహాను సువార్తమनाचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये आपण पाहतो या घटनेकडे येशू ख्रिस्ताने लक्ष वेधलं निकोदेमस. They were bitten by the fiery snakes. आणि त्यांना आज्ञा सापाने दंश केला. Everywhere there were dead bodies. आणि सर्वत्र पाहिलं तर काय आहे तर प्रेत. Everywhere there were people in pain and agony. आणि त्या ठिकाणी सर्व लोक वेदनेमध्ये होते त्या दुखण्यामध्ये होते. But when God's people realized their mistake, when God's people took responsibility of their mistake, when they cried unto God, God provided the brazen serpent, which is the symbol of the Jesus Christ himself on the cross of Calvary, to come out of their hopeless situation into a hope and a blessing. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी परमेश्वराचा त्याने धावा केला. परमेश्वराकडे आरोळी मारली त्यावेळेस परमेश्वराने त्यांना त्या पितळी साप दिला जेणेकरून त्याच्याकडे पाहून त्यांचं जीवन वाचेल याकरिता. Today we will look at some of the facts, some of the principles that are there in this passage. आपण पाहणार आहोत काय वस्तुस्थिती आणि काय तत्व या शास्त्र वचनामध्ये. Let us look at the first thing, that is the sin of the Israelites. पहिली गोष्ट आपण पाहतो की इस्रायल लोकांचं पाप. Many times we may think that why God had to be so hard-hearted that a small sin, small complaint, and why did God allow the fiery serpent to beat those people? आणि पुष्कळशा तुम्ही म्हणाल की काय पाप होतं फार लहानसं पाप होतं त्यांचं त्यांनी फक्त कुरकुरच केली. परमेश्वराने का आज्ञा साप पाठवले त्यांना दंश मारण्याकरिता. But this was not the only place where the people of Israel they complained. फक्त हीच जागा नव्हती ज्या ठिकाणी इस्रायल लोकांनी तक्रार किंवा कुरकुर केली. In Numbers chapter 11 verse 1, we see that they complained, the Israelites complained and displeased God. गणनाचा 11वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केले आणि देवाबद्दल ते असंतुष्ट होते. In Numbers chapter 14, we see that all the children of Israel murmured against God and Moses. गणनाचा 14वा अध्याय आपण पाहतो की सर्व इस्रायल लोक आणि त्यांनी मोशे आणि देवाविरुद्ध कुरकुर केले. They could not accept the authority that God had brought to them through Moses and Aaron. मोशे आणि आरोनाद्वारे जो अधिकार परमेश्वराने त्यांना दिला त्यांनी तो अधिकार मान्य केला नाही. In Numbers chapter 16 verse 41, we see that but on the morrow all the congregation of Israel murmured against Moses and against Aaron, saying, "Ye have killed the people of the Lord." गणनाचा 16 अध्याय 41 वचनामध्ये आपण पाहतो की त्याने मोशे आणि आरोनाविरुद्ध कुरकुर केले की तुम्ही देवाच्या लोकांना ठार मारलं आहे. In Numbers chapter 17 verse 12, we see that, and the children of Israel spoke unto Moses, saying, "Behold, we die, we perish, we will perish." गणनाचा 17वा अध्याय 12 वचनामध्ये मोशेला ते म्हणाले पहा आम्ही मरत आहोत आमचा नाश होत आहे. Look at the long suffering of God. पहा देवाचे सहनशीलता. Look at how God was patient enough, and he tolerated the rebellion and the murmur of the people of Israel. आणि आपण पाहतो देव किती सहनशील होता त्याच्याबरोबर देवाने किती धीर बाळगला जे त्याच्या विरुद्ध कुरकुर करत होते. One thing that the Israelites were best about was to murmur and complain in the midst of all the miracles and the provision of God. आणि एक गोष्ट इस्रायल लोक फार चांगली करत होते परमेश्वर पुरवठा करत होता चमत्कार करत होता तरी हे लोक कुरकुर करत होते तक्रार करत But होते. in this passage we see that verse 5 says, and the people spake against God. 5व्या वचनात
आपण पाहतो या शास्त्र अध्यायामध्ये लोक देवाविरुद्ध बोलले. Till now they spoke against Moses. आतापर्यंत ते मोशे विरुद्ध बोलत होते. Till now they spoke against Aaron. आतापर्यंत ते अरोनाविरुद्ध बोलत होते. But now they spoke against God himself. पण आता ते देवाविरुद्धच बोलू लागले. And here we see that the first thing is that they rejected God's person. आणि आपण पाहतो की देव व्यक्ती म्हणून त्याला त्यांनी नाकारलं. God who is the triune God, God who is a personal God, God who took care of them by the pillar of fire and the pillar of cloud, they murmur against such a great God. आणि आपण पाहतो जो त्रैक्य देव आहे, जो वैयक्तिक देव आहे, जो देव त्यांना अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ म्हणून चालवत होता, त्या देवाविरुद्ध ते आता कुरकुर करू लागले. Secondly, we see that they rejected God's promise. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो त्यांनी नाकारलं देवाचं अभिवचन. The word of God says in verse 5, and the people spake against God and against Moses, wherefore have ye brought us up out of the Egypt to die in the wilderness. पाचवं वचन असते, परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मरायला कशाला आणलं. God promised them that he will take care of them in the wilderness. God promised them that he will take them in the land of the promise. परमेश्वराने अभिवचन दिलं त्यांना की अरण्यात तो त्यांची काळजी घेईल आणि त्यांना वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जाईल. But people have rejected to accept that promise of God. परंतु देवाचं जे अभिवचन आहे लोक नाकारू लागले. They said that has God brought us out of the Egypt for here to die? आणि ते म्हटले मिस्र देशातून देवाने बाहेर आम्हाला यासाठी काढलं का मरण्याकरिता. Paul says in Romans chapter 3 verse 4 that let God be true and every man be a liar. रोमकरसपत्र 3 अध्याय 4 वचनामध्ये पाऊल म्हणतो प्रत्येक मनुष्य लबाड असो आणि परमेश्वर हा सत्य आहे. So when we reject the promise of God, we are saying that God is a liar and there is no greater sin than that. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराला नाकारतो आणि म्हणतो देव लबाड आहे, याच्यापेक्षा मोठं पाप कुठलंच नाही. Psalm chapter 138 verse 2, the word of God says that his word, his promise is settled forever in heaven. स्तोत्रसंहिता 138 मध्ये म्हटलं आहे की त्याचं वचन स्वर्गामध्ये पूर्ण आहे, त्याचं वचन हे सत्य आहे When पृथ्वीवर. his word is settled in heaven, there is no choice but we have to accept the promise of God as it is. आणि त्याचं वचन जसं स्वर्गामध्ये आहे तसं आपण ते स्वीकारलं पाहिजे. The second sin of the people of Israel is that they rejected the promise of God. आणि दुसरे पाप ते म्हणजे परमेश्वराच्या अभिवचनाला त्यांनी The नाकारलं. third sin, they rejected the provision of God. तिसरं पाप त्यांचं म्हणजे परमेश्वराच्या पुरवठ्याला त्यांनी Think about, नाकारलं. they rejected the manna. विचार करा की त्यांनी मन्नाला The नाकारलं. psalmist says that if the angels would be able to eat that food, manna was designed for the angels. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की हा मन्ना कुणासाठी होता, ते अन्न म्हणून देवदूतांकरिता. We believe that angels are spirit beings. Angels cannot eat food, but if the angels would eat food, the manna was deserved for them. आणि आपण विश्वास ठेवतो की जे देवदूत आहे ते आत्मा प्राणी आहेत आणि ते जर अन्न खाऊ शकलं असं तर त्यांच्यासाठी ते योग्य असं अन्न होतं मन्ना. Undeserving people, Israelite, were provided the heavenly manna. आणि जे इस्रायल लोक त्यासाठी योग्य नव्हते तरी देखील त्यांना स्वर्गीय मन्ना देण्यात God आला. was so gracious to them that till they entered the promised land, God continued to give them manna. आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर इतका कृपाळू होता, त्या कनान देशापर्यंत पोहोचूपर्यंत त्यांना तो मन्ना देत राहिला. What did they say? पण ते काय म्हणाले How did they react to this manna? आणि या मन्नाला त्यांनी प्रतिक्रिया कशी दिली. The last part of verse 5 says, शेवटला भाग 5व्या वचनात म्हणतो our soul loatheth this light manna. आणि bread. आम्ही या हलक्या अन्नाला कंटाळलो आहोत. They were loatheth, they were fed up of the manna. आणि ते कंटाळले, वैतागले या मन्याला. Undeserving Israelites, God provided them manna and said that we are fed up of eating this manna. आणि इस्रायल लोक जे अयोग्य होते या मन्ना करिता आणि ते म्हटले आता आम्ही कंटाळलो, वैतागलो या And they said मन्याला. that this manna is worthless. ते म्हणतात काही उपयोगाचा योग्यतेचा हा मन्ना As I नाही. told you, psalmist said that it's a heavenly manna. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो हे स्वर्गीय मन्ना आहे. Heavenly manna, they said that this is worthless. आणि जो स्वर्गीय मन्ना होता ते म्हणतो काहीच उपयोगाचा किंवा योग्यतेचा They नाही. rejected God's provision. परमेश्वराच्या पुरवठ्याचा त्याने नाकार केला. They rejected God's prophet. त्याने नाकारला परमेश्वराचा माणूस किंवा संदेष्टा. The people of Israel, verse 5 says, and the people spake against God and against Moses. 5व्या वचनात म्हटलंय ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागले. They spoke against God, they spoke against Moses. ते देवाविरुद्ध बोलले,
ते मोशे विरुद्ध बोलले. If a man rejects God, he will automatically reject the man of God. आणि ज्या वेळेस परमेश्वराला एखादा मनुष्य नाकारतो, आपाप तो देवाच्या संदेशाला देखील नाकारतो. Look at the life of David. दाविदाच्या जीवनाकडे पहा. Saul always tried to kill David आणि सॉल नेहमीच पाठीमागे होता दाविदाला ठार मारायला. for no reason. कारण नव्हतं. When Saul was right in the cave over there, आणि ज्यावेळेस शाऊल त्या ठिकाणी त्या गुहेत समोरच होता. David was right at the mouth of the cave. आणि त्या गुहेच्या तोंडाशीच दावीद होता. And David had every opportunity to kill Saul. आणि दाविदाकडे प्रत्येक संधी होती शाऊलाला ठार But मारायची. David said that I will not raise my hand against the anointed servant of God. परंतु दावीद म्हणतो मी माझा हात उगारणार नाही देवाच्या अभिषिक्ता विरुद्ध. They rejected God's anointed servant, prophet Moses. आणि त्याने जो देवाचा संदेश मोशे होता त्याला नाकारलं. Because we are gods. Because we are gods. कारण आपण देवाचे आहोत. Because we live a life that is godly life. आणि आपण देवविरुद्ध जीवन जगतो त्यामुळे. Paul adds this truth in 2 Timothy chapter 3 verse 12. पौल दुसरे तिमोथी याचा 3 अध्याय 12 वचनामध्ये म्हणतो. Yea, and all that live godly in Christ Jesus shall suffer persecution. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवविरुद्ध जीवन जगतात त्यांना छळाला तोंड द्यावं लागेल. So here is a nation. आणि या ठिकाणी हे राष्ट्र. Here is the people of Israel. हे इस्रायल लोक आहेत. They rejected God as a person. एक व्यक्ती म्हणून त्याने देवाला They नाकारलं. rejected God's promise. त्याने देवाच्या अभिवचनाला नाकारलं. They rejected God's provision, the heavenly manna. आणि स्वर्गीय माना देवाचा पुरवठा याला त्याने They नाकारलं. rejected God's prophet. आणि देवाच्या संदेशाला त्याने नाकारलं. Then the word of God says in verse 6. मग 6व्या वचनामध्ये आपण पाहतो देवाचं वचन काय And the सांगतं. Lord sent fiery serpents among the people, and they bit the people, and much people of Israel died. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आज्ञा साप पाठविले, त्याच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. Our God is a God of justice. आपला देव न्याय करणारा आहे. And at the same time, He's a God of love. आणि त्याच वेळेस तो प्रीतीचा देखील I देव already आहे. said that God is justice and love, but His love always supersedes His justice. आपण पाहतो देव न्याय करणार आहे, प्रीती करणार आहे, परंतु त्याची प्रीती न्यायाच्या पलीकडे जाते. So why God had to allow the fiery serpents to bite them? आणि त्या ठिकाणी ते आज्ञा साप का परमेश्वराने येऊन दिले. The word of God said that the first sin was by the enticement of the serpent, the Satan who came in the form of a serpent. आणि आपण पाहतो पहिलं जे पाप आहे सैतान जे सापाचं रूप घेऊन आला. Throughout the Bible, we see that the serpent is a symbol of evil and sin. आणि पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की सर्प हे कसलं चिन्ह दाखवतं पापाचं So God, आणि सैतानाचं. so God in His justice allowed the brazen serpents to bite them. आणि देवाने त्याच्या न्यायामध्ये त्या पितळी सर्पाच्या द्वारे त्यांना दंश होऊ दिला. आज्ञा सापाद्वारे क्षमा करा. Sin is just like that serpent bite. आणि पाप देखील हे त्या सर्पदंशाप्रमाणे आहे. Just one small bite, फक्त एक दंश, a small lust, फक्त एक लहानस a वासना, small anger, थोडं a राग small jealousy, आणि थोडीशी ईर्ष्या a small envy. आणि फक्त थोडस वैर. If not taken proper steps at the time to stop it, it can poison the entire body. योग्य वेळेस त्याला हाताळून थांबवलं नाही तर पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि विष त्याद्वारे पसरतं. That's what the word of God says, that do not give a foothold for Satan to enter your life. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगतं सैतानाला जागा देऊ नका तुमच्या जीवनात प्रवेश करण्याकरिता पाय Do ठेवण्याएवढी. not take care of the sin. If you not deal with the sin, it may lead us to death, because the word of God says in Romans chapter 6 verse 23, for the wages of sin is death. जर पाप करत असताना जर तुम्ही त्याला हाताळलं नाही व्यवस्थित तर तुम्ही मरताल. कारण रोमकरास पत्राचा 6वा अध्याय 23 वचनामध्ये म्हणतं पापाचं वेतन मरण आहे. That's why the serpents were deadly serpents. आणि त्यामुळे ते सर्पवर्षी त्याच्या दंशाने लोक तत्काळ मरत I do not होते. know why it's called as the fiery serpents over here. मला माहिती नाही या ठिकाणी त्यांना अज्ञ साप का म्हटले But I आहे. believe that they were called fiery serpent because of the intense pain that entered in the flesh of the human being when it was bitten by the serpent. परंतु मला असं वाटतं त्याला आज्ञा साप यासाठी म्हणण्यात आलं की ज्या क्षणी तो साप दंश मारत होता त्या क्षणी तीव्र वेदना त्यांना होत होत्या. The point is that when we commit sin, we have to face the effects of sin, that is suffering. मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आपण पाप करतो मग पापाच्या परिणामाला आपल्याला तोंड द्यावं The लागतं. devil tries to tell us that if you have sinned, no problem, God will not punish that. आणि काय म्हणतात की पाप केलं काय हरकत नाही परमेश्वर त्याला जी शिक्षा करणार नाही.
Look at the way Satan tempted and enticed Adam and Eve. अरे पाहता की कसं आदमाने हवेला सैतानाने त्या पापामध्ये पाडलं, त्या मोहात The one पाडलं. who is the source of the sin said that God will consider your sin. God will not punish your sin. आणि जो पापाचा उगम करणारा आहे तो म्हणतो की नाही नाही, परमेश्वर तुमच्या पापाची तुम्हाला शिक्षा देणार नाही, तो सहन करेल. Proverbs chapter 13 verse 15, the word of God says the way of the transgression is hard. नीतिसूत्र याचा 13व्या 15व्या वचनामध्ये म्हटलं, जो कोणी अपराध करतो त्याला कठोर शिक्षेला तोंड द्यावं So लागेल. the serpent's bite is a symbol of sin which brought a deadly disease or suffering in their life. आणि आपण पाहतो सर्पदंशामुळे त्यांच्या जीवनामध्ये भयानक मरण असा त्यांच्या जीवनामध्ये The word आणलं. of God says over here in verse 6, the last part, and much people of Israel died. आणि शेवटला भाग आपण पाहतो 6व्या वचनामधला, इस्रायलातील बरेच लोक मेले त्या दंशाने. After the snake bite, they not only suffered, but their suffering led them to death. आणि ज्या सर्पाने दंश केला त्यांना फक्त यातना सहन करायला लागला नाही, परंतु त्यामध्ये ते मेले देखील. That's what the word of God says in James chapter 1 verse 14 to 15. तेच याकोबाच्या पत्राचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये म्हटलं It आहे. says that, but every man is tempted when he drawn away from his own lust and enticed. Then when the lust has conceived, it brings forth sin, and sin, when it has finished its work, it leads forth to death. आणि प्रत्येक मनुष्य जे आहे त्या वासनेने त्या पापामध्ये ओढला जातो आणि त्या पापामध्ये ओढल्यानंतर तो मरण पावतो So त्याच्यामध्ये. here we see that the punishment of the people of Israel was they were bitten by the snake, they suffered, and they ended up in death. आणि आपण पाहतो की काय शिक्षा होती इस्रायल लोकांना, त्या सापाने दंश केला त्यामुळे ते मरण पावले. But think आणि about the विष त्यांच्या शिरात situation. गेलं. Think about the situation in the wilderness. परंतु अरण्यातील जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल विचार करा. The word of God says in verse 6, the last part, only that the much people died. आणि शेवटला भाग 6व्या वचनामध्ये म्हटलं की बरेच लोक मेले. But that statement is so mild, but the situation was not so mild as it stated over आणि here. आपण पाहतो की जे सौम्यरित्या या शब्दाचा उपयोग केलेला आहे त्यावेळेस ती परिस्थिती त्या ठिकाणी तितकी सौम्य नव्हती. Think about 2 to 4 billion people are there in the wilderness. विचार करा की 2 लाख ते 4 लाख लोक त्या अरण्यामध्ये होते. Probably they halted over there in 12 mile square area. आणि जवळजवळ 12 मैल चौकर अशा विभागामध्ये ते होते. Think about everywhere the fiery serpents are roaming now. आणि विचार करा की या सर्व भागामध्ये आज्ञा साप हालचाल करत They were आहेत. beating every Israelite over there. आणि त्या ठिकाणी प्रत्येक इस्रायल लोकांना ते दंश मारत होते. No hospital in the wilderness. अरण्यामधले रुग्णालय नाही. And if there would have been hospital, no place to treat these patients. आणि जरी रुग्णालय असतं तरी उपचार करण्याकरिता कुठलाच उपाय नाही. No vaccination over there. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लस नाही. No medicine to treat this snake bite. आणि जो साप दंश केलेला आहे त्याला कुठलाच उपचार I नाही. believe that if there would have been medicine, that medicine was insufficient. आणि मला असं वाटतं जरी त्या ठिकाणी औषध असतं तरी ते अपुरं झालं No असतं. doctors, no nurses, no ambulances over there. त्या ठिकाणी डॉक्टर नाही, परिचारक नाही, रुग्णवाहिका नाही. Look at the desperate situation. Look at the hopeless situation in which the people of Israel brought themselves because of their murmur against God. आणि पहा ही काय परिस्थिती त्यांची, ज्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केले त्यामुळे ही आशाहीन परिस्थिती, ही हताश झालेली परिस्थिती त्यांची. What a tragic situation this is. आणि ही किती शोकांतिका असलेली परिस्थिती. Everywhere people are in pain, wailing, people are dying, people are being buried, everywhere they are going through. आपण पाहतो ही परिस्थिती आहे, त्या ठिकाणी लोक आरडाओरडा करत आहेत, त्या ठिकाणी लोक मरत आहेत, त्या ठिकाणी त्यांना पुरण्यात येत आहे. But the good news is that even in this hopeless situation, God brought hope in the life of the people of Israel. परंतु चांगली वार्ता ही जरी आशाहीन परिस्थिती होती तरी देखील इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने आशा आणली. The word of God says, verse 7, therefore the people came to Moses and said, we have sinned. 7व्या वचनामध्ये म्हटलं हे लोक मोशेकडे येऊन म्हणाले आम्ही पाप केला आहे. The first step of the people of Israel to receive their hope from God was a conviction of their sin. आणि पहिली खात्री त्यांना आशेची होती, म्हणजे त्यांना जाणीव झाली की त्यांनी पाप केला They took आहे. responsibility that we have sinned. त्यांनी जबाबदारी घेतली की आम्ही पाप केला In the आहे. Garden of Eden, we see that the blame game started over there. आणि आपण पाहतो एदेन बागेमध्ये ते एकमेकावरती दोष करू Neither लागले. Adam nor Eve accepted their responsibility. आदाम आणि हवा दोघांनी आपली जबाबदारी I पापाची believe that if स्वीकारलेली they would have आहे. accepted their responsibility, the situation might be totally different in Garden of Eden. आणि माझं असं म्हणणं आहे की जर त्यांनी आपले मान्य केले असती, अवज्ञा केली आहे तर परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी असली But here we असती. see that the conviction is there. परंतु आपण त्या ठिकाणी पाहतो त्यांना ही जाणीव They said होती. that we have sinned. ते म्हटलं आम्ही पाप केला आहे. Secondly, there was a confession made by them. दुसरी गोष्ट त्याने त्या ठिकाणी कबुली Said that केली. we have sinned, for we have spoken against the Lord and against thee. ते म्हटले मोशे विरुद्ध आणि देवाविरुद्ध आम्ही बोललो आहे. The conviction
gave birth to confession. आणि आपण पाहतो की जी खात्री किंवा जाणीव होती त्याने कशाला जन्म दिला? कबुलीला. Without conviction, no confession. आणि जर आपल्याला खात्री नाही तर कबुली नाही. The word of God says over here देवाचं वचन या ठिकाणी सांगत that they आहे confessed that they had sinned against God and against the man of God. आणि त्याने कबुली केल्या ठिकाणी परमेश्वराविरुद्ध व देवाच्या माणसाविरुद्ध त्याने पाप केला आहे. Then they prayed a prayer of repentance. त्यांनी पश्चातापाची प्रार्थना The word केली. of God says over here या ठिकाणी देवाचं वचन in सांगतं verse 7, therefore the people came to Moses and said, we have sinned, for we have spoken against the Lord and against thee. Pray unto thee, unto the Lord, that he take away the serpent from us. And Moses prayed for the people. 7व्या वचनात हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे, प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली A prayer of confession made by the people. आणि लोकांनी जी कबुलीची प्रार्थना केली A prayer of repentance, a contrition prayer was made by the people. आणि लोकांनी पश्चातापाची प्रार्थना केली. That is the same with us. तेच That is the आपल्या same बरोबर with us. आहे. When we find ourselves in the presence of the Lord, when we saw that there is a sin in our lives, the first is that I take responsibility for my sin. आणि ज्यावेळेस आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेस आपण पहिली जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या पापाबद्दल. Then I confess my sin. That Lord, I have sinned against you and I have sinned against others. आणि मग आपण देवाकडे कबुली केली पाहिजे, देवा मी तुझ्या विरुद्ध आणि इतरांविरुद्ध पाप केला Then the आहे. prayer of repentance. आणि त्याच्यानंतर पश्चातापाची प्रार्थना. The conviction, the confession, and the contrition was not because of the goodness of the people, but it was because of the grace of God. आणि त्यांना जी खात्री झाली, कबुली केली, पश्चाताप केले, ते लोकांच्या चांगुलपणामुळे नाही परंतु देवाच्या कृपेमुळे. It is God who makes us realize that we have committed a sin. आणि परमेश्वर आपल्याला याची खात्री करून देतो की आपण पाप केला It is आहे. God who makes us realize that we need to confess our sin. आणि देवाने आपल्याला ही खात्री करून देतो की आपण पापाची कबुली केली पाहिजे. It is God who gives us the boldness to pray a prayer of repentance. आणि परमेश्वर आपल्याला तो निर्भयपणा देतो किंवा धाडस देतो पश्चातापाची प्रार्थना Jonah chapter करण्याकरिता. 2 verse 9, the word of God says that salvation is of the Lord. आणि परमेश्वराकडून तारण प्राप्त होतं. Then we see the salvation of Israel. आणि इस्रायल लोकांचं तारण आपण पाहतो. To receive the hope of God, they had to be convicted of their sin. आणि देवाकडून आशा प्राप्त करून घेण्याकरिता त्यांना पापाची जाणीव व खात्री झाली पाहिजे होती. They had to confess their sin. त्यांना पापाची कबुली केली पाहिजे होती. They had to pray a prayer of repentance. त्यांना पश्चातापाची प्रार्थना करणं आवश्यक होतं. For all this, God provided them grace. आणि या सर्व करण्याकरिता देवाने त्यांना कृपेचा पुरवठा केला. Why I say that? मी असं का म्हणतो? Because God did not deliver them from the Egyptian bondage to kill them in the wilderness. देवाने त्यांना सुटका यासाठी नाही दिली मिस्र देशातून की त्यांनी अरण्यात त्यांना ठार मारावं. God has not saved us to kill us. देवाने आपलं तारण केलं नाही जेणेकरून तो आपल्याला ठार मारेल. But God is a God of mercy. परंतु देव दयेचा देव God is a आहे. God of grace. देव कृपेचा देव आहे. The word of God says in verse 8 to 9. 8 आणि 9 वचनामध्ये देवाचं And वचन the आपल्याला Lord सांगतं. said unto Moses, परमेश्वर मोशेला म्हणाला, make thee a fiery serpent, set it upon a pole, and it shall come to pass that every one that is bitten, when he looketh upon it, shall live. And Moses made a serpent of brass, put it upon a pole, and it came to pass that if a serpent had bitten any man, when he beheld the serpent of brass, he lived. 8 आणि 9 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अज्ञात सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदोष झालेल्या कोणी माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदोष झालेला कुणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. Come with me to the incident that actually happened in the wilderness. माझ्या बरोबर चला अरण्यामध्ये वास्तविकता ती घटना कशी घडली असेल. Thousands of people are being bitten by the snake. आणि हजारो लोकांना सर्पदंश झाला Thousands of आहे. people are being wailing in pain. आणि हजारो लोक त्या वेदनेमध्ये रडत Thousands of आहेत. people are there in pain and in misery. Thousands of people have buried their dear ones. Thousands of people are waiting and saying that will my near one, will my dear one survive or not? आणि हजारो लोक त्या ठिकाणी आता अशा त्या भयंकर परिस्थितीतून चालले आहेत. काही लोकांनी त्यांच्या लोकांना दफनवलंय, काही लोक वाट पाहत आहेत माझ्या घरातील व्यक्ती आता मरतो की काय. In the midst of all this situation, there is hopeless situation. There seems to be no cure for the snake bite. आणि आशाहीन परिस्थिती आहे आणि जर सर्पदंशाला आता कुठलाच उपचार नाही. And in that situation, God
heard the prayer of the people of Israel. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने इस्रायल लोकांची प्रार्थना Our ऐकली. God is not a stone-hearted God who cannot react and who cannot show grace and mercy in our times when we repent unto Him. आणि आपला देव काय पाषाणमय हृदयाचा देव नाही की ज्यावेळेस लोक पश्चाताप करतील त्यावेळेस त्याची दया आणि कृपा तो दाखवणार नाही. निश्चितच त्याची दया आणि कृपा तो दाखवेल. God told Moses, देव मोशेला म्हणाला, the Lord said, Moses, make thee a fiery serpent. परमेश्वर मोशेला म्हणाला आज्ञा सापाची एक प्रतिमा They were कर. bitten by the serpent. सर्पदंश त्यांना झाला होता They were suffering because of the serpent bite. आणि त्या सर्पदंशनामुळे ते अति भयंकर परिस्थितीमध्ये God होते. said, Moses, raise up the serpent. आणि देव म्हटला मोशेला तो सापाची प्रतिमा तू 2 उभार. Corinthians 5:21, the word of God says, He who knew no sin became a sin for us. दुसऱ्या कोरिन्थीकारास 5वा अध्याय 21 वचनामध्ये म्हटलंय की ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो आपल्यासाठी पाप असा झाला. This is a type of Jesus Christ, आणि हे आपण पाहतो की येशू ख्रिस्तासारखा who देव knew no प्रतिमा आहे. sin, who did not commit any sin, but took all our sin upon Himself. त्याने कुठलंही पाप केलं नाही. सर्व पाप आपले त्याच्यावरती लादण्यात आले. The word of God says that it was set upon a pole. आणि त्या ठिकाणी सांगितलंय की परमेश्वराने त्याला खांबावर त्याला टांगलं. Galatians chapter 3 verse 13, the word of God says Jesus became a curse for us. गलतीकारास पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये म्हटलंय की येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप झाला आहे. Curse is the one who hangeth upon the tree. आणि त्या झाडावर टाकलेला प्रत्येक शापित आहे. The snake, the type of Christ, was put upon the pole because Jesus took all our curse upon Himself and bring us blessing in our life. आणि येशू ख्रिस्ताला देखील त्या झाडावरती टांगण्यात आला. आपले सर्व पाप आणि शाप त्याच्यावरती लादण्यात आले आणि त्याने आपल्याला क्षमा आणि आशीर्वाद दिला And then आहे. the word of God says मग देवाचं वचन सांगतं that Moses raised up the serpent in the wilderness. मोशेने तो साप टांगला. I thank उंच God केला. that Moses did not raise up the serpent in the camp or in the tabernacle. मी देवाचे आभार मानतो त्या निवास मंडपामध्ये किंवा त्या छावण्यामध्ये मोशेने तो साप उंचवला नाही किंवा टांगला नाही. Otherwise the tabernacle would be the people of Israel would have been restricted by the tabernacle. नाही तर त्या निवास मंडपामध्ये त्या जे इस्रायल लोक आहे त्यांना प्रतिबंध लावण्यात आला असता. The snake was raised up in the wilderness. त्या अरण्यामध्ये त्या सापाला त्याने उंचावलं. Isaiah chapter 45 verse 22, the word of God, people from long distance will see Him and receive His salvation. यशाया 45:22 मध्ये म्हटलं की तुझ्या अंतरामध्ये लोक मला माझ्याकडे पाहतील आणि त्यांना तारण प्राप्त Was होईल. raised up so that everyone can gaze and look and live. त्याला उंच करण्याकरिता आला जेणेकरून प्रत्येक जण त्याच्याकडे पाहिल आणि ते बरे होतील. The Old Testament says, look and live. आणि जुन्या काळाने म्हटलं की त्याकडे पहा आणि जगा. In Acts chapter 16, the word of God says, the New Testament says, believe and be saved. प्रसिद्धांचे कृत्य नवीन करारामध्ये 16 अध्याय म्हटलं की विश्वास ठेवा तुम्हाला तारण प्राप्त The होईल. word of God said that the snake was made of brazen. आणि देवाचं वचन सांगतं पितळेचा साप तो होता. Brass is the symbol of judgment. आपण पाहतो पितळ म्हणजे कसलं प्रतीक दाखवतं All न्यायाचं. the judgment that was supposed to come upon us because of our sin, the penalty of death was taken by Jesus Christ on the cross of आणि जे Calvary. काही सर्व आपलं पाप आपल्या जबाबदारी होती ती सर्व येशूवरती लादण्यात आली आणि सर्व पापाची The शिक्षा death त्याने that घेतली. you and me should have gone through has been taken by Jesus, and because of His death, I have life. आणि जे मरण तुम्ही आणि मी त्याच्यातून गेला पाहिजे होतं परंतु येशूने स्वतःवर घेतलं आहे त्यामुळे तुम्हाला आणि मला जीवन प्राप्ती झाली And आहे. verse 9, the word of God says, 9व्या वचनात देवाचं वचन सांगतं. and Moses made a serpent of brass, put it upon a pole, and it came to pass that if a serpent had bitten any man, when he beheld the serpent of brass, he lived. वचन मग मोशेने पितळाचा एक साप बनवून टांगला तेव्हा सर्पदंश केलेल्या कुणी त्या पितळाच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. It says that if the serpent had bitten any man, any single person, and if that single person would look to the serpent, he would be healed. आणि प्रत्येक व्यक्ती जो एक त्याला जो सर्पदंश केला आहे जर त्याने पितळाच्या सापाकडे पाहिले तो जिवंत राहिला. That means it has to be an individual looking at the serpent. आणि याचा अर्थ म्हणजे वैयक्तिकरित्या त्या सर्पाकडे पाहणं. God did not give salvation as a family package. आणि देवाने तारण एका कुटुंबाकरिता पूर्णपणे दिलेलं That नाही. if you look, automatically your family will be saved. आणि तुम्ही पाहिलं तर आपाप तुमचं कुटुंबाचं तारण When होईल. a snake bites us, ज्यावेळेस तो सर्पदंश त्यांना झाला when a snake bites us, क्षमा करा ज्यावेळेस तो सर्प आपल्याला दंश मारतो there are two things you can do. दोन गोष्टी तुम्ही करू शकता. Either you die because of the snake bite, or to do something about the snake bite. एक तर त्या सर्पदंशामुळे तुम्ही त्या ठिकाणी मरा नाही तर त्या सर्पदंशाचं काहीतरी करा. The people of Israel decided to do something about the snake. आणि इस्रायल लोकांनी निर्णय घेतला ते काहीतरी करतील. Every individual,
प्रत्येक व्यक्ती Think about it. वैयक्तिकरित्या Let's go back to the situation. चला त्या परिस्थितीकडे परत You know, जाऊया. the tent is there, a mother is there. She has just buried her husband because the husband had a snake bite. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी तर तंबू आहे आणि एक आई आहे, तिने तिच्या नवऱ्याला आत्ताच पुरून आली आहे She is still in the sorrow of her dead husband. आणि ती त्या दुःखामध्ये आहे की माझा नवरा मेला And आहे. here she sees that her son's head is upon her lap and she's literally seeing her son dying. आणि आता तिच्या मुलाचं जे डोकं आहे तिच्या मांडीवर आहे, ती पाहते की आता माझं मूल वास्तविक मरत आहे. And somebody gives her a good news that there is a cure, there is a cure, there is a cure. आणि कुणीतरी मग त्याला चांगली वार्ता देते, त्या ठिकाणी उपचार आहे, त्या ठिकाणी उपचार आहे, त्या ठिकाणी उपचार आहे. What happened? काय झालं? Somebody first saw the serpent. कुणीतरी पहिलं त्या सापाला Somebody पाहिलं first individually looked at the serpent. आणि पहिलं कुणीतरी वैयक्तिकरित्या त्या पितळी सापाकडे पाहिलं. What happened when he looked at the serpent? त्याने त्या पितळी सापाकडे पाहिलं, काय झालं? Instantaneously, his death was removed and he received life. आणि तत्क्षणी त्याचं मरण निघून केलं आणि त्याला जीवन प्राप्ती झाली. The moment he looked, he did not have to do anything else. He just looked at the serpent and immediately his death was removed and received life. आणि त्याला काहीच करायचं नव्हतं, फक्त त्या पितळी सापाकडे पाहायचं होतं आणि त्याचं मरण निघून जाऊन तत्काळ त्याला जीवन प्राप्ती झाली. Not only that, but this person received a invaluable, you cannot measure it by any worldly things, invaluable medication, invaluable healing, invaluable cure from the Lord. आणि त्या गोष्टीचं कुठलंच मोल तर देऊ शकत नाही. परमेश्वराने त्याला ते आरोग्य दिलं आणि त्या सर्पदिवसापासून ते बरे झाले. That's what is the invitation, Revelation chapter 22 verse 17. आणि तेच आपल्याला निमंत्रण आहे प्रगटीकरण 22:17. Everyone who needs it can come and have it free. आणि जे प्रत्येकाला पाहिजे ते योग घेऊ शकतात विनामूल्य. The word of God says, the Spirit and the bride say, come, and let him that heareth say, come, and let him that is thirsty say, come, and whoever will, let him take the water of life freely. आणि त्या ठिकाणी म्हटलंय की जे वधू आहे ते म्हणे आणि प्रत्येक जण म्हणे की या आणि त्या जीवनाचं पाणी घ्या. The cure, invaluable cure, was given freely just by a look at the serpent. आणि त्या सर्पाकडे पाहून त्यांना कुठलंही मोल द्यायचं नव्हतं आणि त्यांना ते आरोग्य प्राप्त झालं. What does that teach us today? आज त्याद्वारे आपण काय शिकतो? Salvation is without any cost. आणि तारण आपल्याला प्राप्त होते, त्याला कुठली किंमत द्यायची गरज नाही. Cost was paid by Jesus Christ on the cross of Calvary. मोल द्यायची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं When मोल he said कॅल्वरीच्या it is वधस्तंभावर finished, दिलं. everything that was needed for a salvation was taken care by Jesus on the cross of येशू Calvary. ख्रिस्त म्हटला पूर्ण झालं, त्यास आपल्या तारणाला जी काय आवश्यकता होती ते सर्व येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलं. Just at the account of our faith, we have received this word, this salvation that is beyond any worth. आणि मग आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आणि त्या तारणाचा स्वीकार करायचा आहे, त्याला कुठलंही मोल द्यायची गरज नाही. Secondly, every person has to make an individual decision to look to him, to repent, to confess, and to believe in his salvation and receive that आणि salvation. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या जो निवड करावा लागला त्याची खात्री आहे आणि त्याचा विश्वास आणि त्याचा पश्चाताप. So this woman was in her sorrow. मग ही जी स्त्री होती तिच्या दुःखामध्ये होते. This woman, seeing her dead son lying on her lap, and she is about to see the death. She cannot even see the death of the son. आणि तिच्या मांडीवर तो मुलगा होता, ती त्याचं मरण देखील पाहू शकत But नव्हती. there is another person who saw everything, who received life. He said, I cannot keep it to myself. I must go and share this. I must go and share this good news to others. आणि ज्या व्यक्तीला जे जीवन प्राप्त झालं तो म्हटलं मी माझ्या स्वतःपुरते ते ठेवू शकत नाही, परंतु ही चांगली वार्ता मी जाऊन दुसऱ्यांना सांगितले And पाहिजे. he comes in that tent, I believe. आणि माझा असा विश्वास आहे तो त्या तंबूत आला He came in असेल. that tent and he said, there is a cure for your son. Your son did not suffer. Your son did not die. There is a cure. And that woman brought that son right in the wilderness and said, son, look at the cross. Look at the cross. And when he looked, he received his life. आणि त्या स्त्रीकडे तो व्यक्ती आला आणि म्हटला तुझा मुलगा आता बरा होईल, त्याला मारायची गरज नाही. त्यावेळेस त्या महिलेने कदाचित त्या मुलाला बाहेर आणलं असेल, त्या तंबूच्या अंती म्हटले असेल, त्या खांबाकडे बघ, त्या खांबाकडे बघ, आणि त्याला जीवन प्राप्त झालं असेल. If you have never accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारला नसेल तर, if you are at the reach of my voice today, आणि आज माझी वाणी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर, if the Son could receive life by looking at the cross,
by the brazen serpent, you have life by looking at Jesus Christ, who is your Savior. त्या मुलाला त्या पितळी सापाकडे पाहून जर तो बरा झाला तर आज येशू ख्रिस्ताकडे तुम्ही पहा आणि तुम्हाला तारण प्राप्ती You होईल. don't have to say that tomorrow I will look at it, तुम्हाला असं म्हणायची गरज नाही की उद्या मी पाहिल, because that will lead it to sorrow and death. आणि जर उद्याची वाट पाहत बसाल तर त्यामुळे मरण प्राप्ती होईल, दुःखामध्ये तुम्ही Look जाल. at the urgency of that mother. She opened that small boy's eyes and said, "Look, son." And when he looked, he received his life. त्या आईची तातडीची गरज पहा, तिने त्या मुलाचे डोळे उघडले आणि म्हटले, मुला त्या सर्पाकडे बघ. That dangerous is the suffering of sin and death. आणि इतकं धोकादायक आहे पाप आणि So मरण. if you have never accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही अजूनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारलं today is the day नसेल, of salvation. आज तारणाचा दिवस Today you आहे. can believe in Jesus Christ. आज तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू Romans शकता. chapter 10 verse 13, the word of God, whosoever calleth upon the name of the Lord shall be saved. प्रमुखास 10वा अध्याय 9 वचनामध्ये म्हटलं आहे की जो कोणी येशू ख्रिस्ताचा धावा करेल त्याचं तारण होईल. But if you have already accepted the salvation, जर तुम्ही अगोदरच तारण स्वीकारलं असेल, how can you keep it to yourself? मग तुम्ही स्वतःसाठी कसं ते ठेवू शकता? Maybe that man accepted Christ, he would have said that, oh, I can keep my salvation, my healing to myself. आणि त्या व्यक्तीला जे आरोग्य मिळालं तर म्हटलं असतं की हो माझ्यासाठी मी ते आरोग्य ठेवतो, But he did not do that. परंतु त्याने ते केलं नाही. How can we keep quiet with the salvation gift that we have? We need to go and lift up that cross to somebody else who is groping in the darkness, who is at the point of the hell and death. आणि आपल्याला जी तारणाची देणगी मिळाली, आपण कसं गप्प बसू शकतो, परंतु जो व्यक्ती मरणाकडे चाललेला आहे, जो त्या अंधारात भटकत आहे, पण त्याला जाऊन सांगितलं If you पाहिजे. have accepted Christ as your personal जर Savior, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारण म्हणून you स्वीकारला cannot असेल, keep that salvation to you. मग ते तारण तुमच्यापर्यंतच ठेवू नका. Somebody else is dying. कुणीतरी मरत आहे, Somebody else is dying in sin. पापामध्ये कुणीतरी मरत Maybe it's your आहे. relative. कदाचित तुमच्या Maybe it's your नातेवाईक, neighbor. कदाचित तुमचा Maybe शेजारी, it's your colleague at your job place. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे Go सहकर्मचारी, and lift up the cross over there. त्या ठिकाणी वधस्तंभाला उंचवा. The word of God said that He has called us to pull people out of the fire of hell. आणि नरकाच्या अग्नीपासून त्या लोकांना बाहेर काढण्याकरिता त्याने आपल्याला पाचारण केलं Jude आहे. chapter 1 verse 23, to pull people out of the fire of hell. यहोद्या पत्र याचा 23व वचन त्या अग्नीतून बाहेर काढण्याकरिता How नरकाच्या. do we do that? आपण ते कसं करू शकतो? By going and sharing the gospel. जाऊन शुभवर्तमान सांगण्याद्वारे. Matthew 28 verse 19 to 20, the word of God said that He has given us the great commission. मत्तेकृत शुभवर्तमान 28 अध्याय 19 ते 20 वचनामध्ये त्याने आपल्याला मोठी आज्ञा दिली आहे. Church, in our business, believers in our business of our own life, it's self-centered life, let us not make the great commission as the greatest omission in our life. मंडळी, जे आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असू नये, आपल्या इतर गोष्टींमध्ये गर्क राहू नये, आणि जे महान परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली तिला आपल्या जीवनातून आपण वगळून टाकू नये. Shall we close our eyes and let's look unto the Lord? आपले डोळे बंद करूया, देवाकडे पाहूया. If you have never accepted Christ as your personal जर तुम्ही Savior, प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच आपला वैयक्तिक तारणहार म्हणून if you are स्वीकारलं suffering नसेल, because of your sin, तुमच्या पापामुळे जर तुम्ही त्या दुःख सहनामध्ये आहात, just a look at the Savior, आणि त्या तारणाऱ्याकडे फक्त तुम्ही पहा, a look with a contrite heart, आणि तुमच्या अनुतप्त भग्न हृदयाने तुम्ही त्याच्याकडे पहा, look to Him and you will receive His life in your life. आणि तुम्ही त्याच्याकडे पहा, त्याचं जीवन तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्ती If you have होईल. already accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारला असेल, you cannot keep quiet. तुम्ही गप्प बसू शकत नाही, You have to go to somebody else who is dying without Christ. आणि तुम्ही अशा कोणाकडे तरी गेले पाहिजे ज्याच्याकडे ख्रिस्त नाही आणि तो मरत आहे. Because God has a hope in our hopeless situation. कारण देवाचे आपल्या आशाहीन परिस्थितीमध्ये आपल्याला आशा Let us आहे. look unto the Lord. प्रभूकडे पाहूया, Let us worship and praise His holy name. त्याच्या नावाची भक्ती करूया, स्तुती If you करूया. have never accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारला I आतापर्यंत want you to नसेल, lift up your hands माझी इच्छा आहे की आपले हात वर करा, and look to the cross of Calvary. कॅल्व्हरीच्या वधस्तंभाकडे पहा, Look at the Savior who took all your sin upon Himself. त्या तारणाऱ्याकडे पहा ज्याने सर्व पाप तुमचे त्याच्यावर घेतले The आहे. word of God says in Romans chapter 10 verse 13, रोमकारास पत्र 10 अध्याय 13 वचन, those who call upon the Lord, जे प्रभूचा धावा करतील they will be saved. त्यांना तारण प्राप्त होईल. Salvation is yours, dear ones. प्रिय जनांनो, तारण तुमचं आहे. Let us look at Him. त्याच्याकडे पाहूया. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. Let us look unto Him.
आपण त्याच्याकडे पाहूया. Today is the day of salvation. आजचा दिवस तारणाचा दिवस. Receive His salvation in our lives. तुमच्या जीवनामध्ये त्याचं तारण स्वीकारा. Just a look can change your life. त्याच्याकडे पहा आणि तुमचं जीवन बदलेल. एक नजर उठा के देख ले लहू की धारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. Yes, Lord, we receive your salvation. तुमचं तारण स्वीकारा. We humble ourselves before you, Lord. प्रभू आम्ही तुझ्या समोर स्वतःला नम्र करतो. कोई है आवाज़ किसकी तेरा पीछा कर रही है तेरा ही देश जिससे मेरी आत्मा जल रही है तेरा नाम लेके इसने तुझे आज फिर पुकारा तेरा नाम लेके उसने तुझे आज फिर पुकारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. Heavenly Father, we thank you, Lord, स्वर्गीय पिता आम्ही तुझे आभार मानतो. that when we were yet sinners, you died on the cross for us. आम्ही पापी असताना त्या वधस्तंभावरती तू आमच्यासाठी प्राण दिला. Father, we thank you, Lord, that you loved us so much that you sent your Son Jesus Christ. पिता आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्यावर एवढी प्रीती केली की तुझा ऐकलता एक पुत्र प्रभू येशू Lord, we ख्रिस्त तू thank you for the पाठवला. gift of salvation तारणाच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार that is मानतो. available for all, Lord, only Father. सर्वांसाठी स्वर्गीय पिता ते Lord, उपलब्ध I आहे. pray for all those who have accepted Christ as the Savior for the first time in their life, Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्या प्रत्येकांसाठी त्यांनी पहिल्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारला आहे. Let your joy that is beyond words fill their hearts, Lord, only Father. रोज अवर्णनीय आनंद त्यांच्या हृदय भरून Lord, we टाकतो. thank you for the life that you have given us, Lord. आभार मानतो आम्हाला ते जीवन दिलंस त्याबद्दल. Lord, we pray for all of us who have accepted Christ as our personal Savior, Lord. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून Lord, स्वीकारला how can we आहे. keep quiet, Lord? How can we reserve that salvation to us, Lord? only आम्ही कसं Father? गप्प बसू शकतो ते तारण आमच्यासाठी आरक्षित कसं करू शकतो. Help us to be involved in the business of lifting up the cross, Lord, प्रभू आम्हाला सहाय्य कर की आम्ही त्या वधस्तंभाला उंचवावं या सेवेमध्ये. so that many who are dying and groping in darkness will receive life through Jesus Christ, Lord. आणि जे प्रत्येक जण अंधकारामध्ये भटकत आहे आपलं जीवन त्यामध्ये संपवत आहे ते येशू ख्रिस्ताकडे Thank you, Lord, for पाहते. speaking to us. प्रभू आभार मानतो तू आमच्याशी बोललास. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अति मूल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of you, now and forevermore. Amen. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, we would like to sing a song for you. या आठवड्यात जर तुम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल आम्हाला तुमच्यासाठी गीत गायचं आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear
Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to our marriage. Happy anniversary to you. Gracious Heavenly Father, we pray for all those who are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. कृपा परमेश्वर आम्ही त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो या आठवड्यामध्ये त्यांचा वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत Lord, we आहे thank you, Lord, for your faithfulness in their marital life, in their personal life in this year. या वर्षामध्ये तुझा विश्वास पण त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वैयक्तिक वाढदिवसामध्ये आम्ही आभार मानतो As they are going to enter into a brand new year of their life and their marital life. प्रभू त्यांच्या जीवनात नवीन वर्षामध्ये ते पदार्पण करत असताना त्यांच्या वैयक्तिक Let वाढदिवस them लग्नाचे continue वाढदिवस to experience your faithfulness, your provision, your protection, and all your promises being fulfilled in their life. प्रभू त्यांना अनुभव घेऊन दे तुझ्या विश्वासुपणाचं तुझ्या संरक्षणाचं आणि तुझ्या सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे Show them पुरवठा many more कर. birthdays and many more wedding anniversaries. त्यांना अधिक वैयक्तिक वाढदिवस दाखव लग्नाचे वाढदिवस We दाखव as a church, we ask your blessings upon their life. मंडळी या नात्याने आम्ही त्यांच्या जीवनावरती तुझे आशीर्वाद मागतो In Jesus' matchless name we pray. येशूच्या अमूल्य नावाने प्रार्थना करतो Amen. आमेन God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव